नशिबाचा कौल आहे स्नॅच टेन. माझ्याकडे काय रागाने बघताय? काय बघतोय? रागाने कुठे बघतोय? मी तर असतोय. पान निवडलं त्याने ते. काय स्नॅच कोणाकडनं? घ्या काढून खिशातून. विठ्ठल दादा. त्याच्यामुळे आता राहुल यांनी विठ्ठल यांच्याकडून 10% घ्यायचे ठरवलेले आहेत स्नॅच 10. त्यामुळे आता विठ्ठल यांच्या खात्यामधून 10% कमी होणार आणि ते 10% आता राहुल यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे राहुल यांच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहेत 40%. अभिनंदन राहुल, आपल्या आवडीनिवडी. मला म्हणजे क्रिकेट खेळायची आवड आहे. म्हणजे कॉलेज तर्फे मी मुंबई युनिव्हर्सिटीत खेळलोय म्हणजे क्रिकेट. बर. तसंच ट्रेकिंग वगैरे पण आवड आहे. म्हणजे मित्रांसोबत ट्रेकिंग वगैरेला जातो. आणखी कसली आवड? आणखीन असं आता टीव्ही सिरियल मध्ये काम करण्याची इच्छा आहे. अरे वा. म्हणजे काय नायक करायला आवडेल की विलन? कुठली भूमिका पण करायची इच्छा? हो, करायची इच्छा आहे. कधी केली नाही? नाही, प्रयत्न नाही केला? नाही नाही. आणि 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 काय आवड आहे? म्हणजे मी कॉलेज पासून म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचो. म्हणजे डान्स वगैरे, काही फॅशन शोज वगैरे असं करायचो. मग एक काम करा, तुम्हाला मी सांगतो, फॅशन शो, डान्स आणि अभिनय अशा 3 सुप्त कला ज्या तुमच्या इतके दिवस तुम्ही दडवून ठेवलेल्या आहेत, तुम्ही तिकडनं वरून चालत यायचं फॅशन शो सारखं. हा, त्यानंतर छोटासा डान्स करायचा आणि मग अभिनयाने सांगत आले. मी काय हे फॅशन शो आणि डान्स करीन. अभिनयाचं ते नंतर सिरियल मध्येच करणार? हा, डायरेक्ट सिरियल मध्येच करू. क्या बात आहे. जरा टाळ्या त्यांच्यासाठी. असं डौलदार चालत यायचं. हा, असं राजहंसासारखं. कारण फॅशन शो मध्ये आधी आपला राजहंस होतो असा, आणि मग असं नजरेत नजर घालून लुक द्यायचा आणि मग आजूबाजूला आडवे झाले तरी चालतील, आपला लुक काढायचा नाही. हा, तयार? राजहंस, वसईचा राजहंस. एंट्री. जलवा जलवा yo blaze up the walk, light it up to the beat, come on. जलवा जलवा शंका है ये जलवा. आता मिळेल ना ब्रेक? हा, नक्की. काय, कसा डान्स केला बाबांनी? छान छान. बाबा असे घरी तुला नाच करून दाखवतात? हा. कितव्या मजल्यावर राहता तुम्ही? काय? कितव्या मजल्यावर राहता? ग्राउंड फ्लोअरला. ग्राउंड फ्लोर. बरं झालं. कसे नाचले हो? छान नाचले. बरं, भेट कशी झाली तुमची? आम्ही दोघे एकाच कंपनीत जॉईन झालेलो. हा, मग तिकडे भेटलो होतो आम्ही. मग तेव्हा हेच गाण्यावर नाच केला होता का त्याने? कुण्या वाटणं बा केली ही नार? नाही नाही नाही. बरं, आता काय कसं, म्हणजे यातला फॅशन शो आवडला की नाच आवडला? दोन्ही छान केले. दोन्ही. तुम्ही वसईच्यात? हो हो. मग यांनी प्रपोज कुठे केलं तुम्हाला? चर्चगेट स्टेशनला. एक मिनिट, राहायला वसई. बरं, आता तुम्ही सांगा, हे चर्चगेटला जाण्याचं काय, म्हणजे योजना काय होती? नाही, योजना नाही. आम्ही कंपनी मुंबई सेंट्रलला असल्यामुळे आम्ही नेहमी असं रिटर्न डाऊन द्यायचो. तर मला त्या दिवशी तिला विचारायचं होतं, त्यामुळे मी तिला चर्चगेटला असंच तिकडे मरीन ड्राईव्ह तिकडे एक राऊंड मारायला नेलं आणि तेव्हा तिथे विचारलं तिला. लगेच होकार आला? नाही, होकार म्हणजे बोलली की मी विचारून बघीन म्हणून, जर का सगळ्यांना पसंत आला तर हो म्हणून. अच्छा अच्छा, असं. आणि मग छान लग्न झालं? हो, चालेल. व्यवस्थित. हो. मग तेव्हापासून 800 खिडक्या. अपर्णाताई,
आत्ताचं उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे 6वा प्रश्न आता खूप महत्वाचा आहे. कारण नियमाप्रमाणे सलग 2 उत्तरं चुकली की खेळ सोडावा लागतो. तुम्हा तिघांसाठी हा 6वा प्रश्न. अरुण कोल्हटकर यांना इंग्रजी काव्य संग्रहासाठी 1977 साली कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला होता. तो काव्य संग्रह कोणता? पर्याय आहेत: 1 सेज तुका, 2 जेजुरी, 3 अश्वमेध, 4 द सायरन. कवितेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेणारे हे महान कवी अरुण कोल्हटकर. तिघांनी उत्तरं डिपॉझिट केलेली आहे. अपर्णाताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 सेज तुका. विठ्ठल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 द सायरन. आणि राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 सेज तुका. आणि याचं योग्य उत्तर आहे 2 जेजुरी. अत्यंत गाजलेला हा काव्य संग्रह. तुम्ही सेज तुका जे उत्तर डिपॉझिट केलं, हा काव्य संग्रह दिलीप चित्रे यांचा आहे. तुकारामांच्या अभंगाचं भाषांतर आहे, पण त्याला कॉमनवेल्थ पुरस्कार मिळालेला नाही. आणि द सायरन हे कमला दास यांचा काव्य संग्रह. हे उत्तर चुकलेलं असल्यामुळे राहुल आणि विठ्ठल या दोघांच्या खात्यामधून 10% वजा झालेले आहेत. आणि सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे अपर्णाताईंना हा खेळ आता इथेच सोडावा लागला. अपर्णाताई, छान खेळलात. इथे आलात, खूप छान वाटलं आम्हा सगळ्यांना. शुभेच्छा. हो, मलाही छान वाटलं. आणि एक चांगला उपक्रम GTVने चालू केला महाराष्ट्रीयन लोकांसाठी. खूप छान. ओके, धन्यवाद. यानंतरचा प्रश्न, त्याचं उत्तर योग्य नोंदवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. सलग 2 उत्तरं चुकले की खेळ सोडावा लागतो. त्या दोघांसाठी हा 7वा प्रश्न. भारतामध्ये दुचाकी चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी कमीत कमी किती वय असणं आवश्यक आहे? पर्याय आहेत: 1 15, 2 16, 3 18, 4 21. या दोघांनी उत्तरं डिपॉझिट केलेली आहे. उत्तर बरोबर आलं तर या खेळात ते पुढे आपल्या सोबत असणार. पण उत्तर चुकलं तर सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे दोघांनाही खेळ सोडावा लागला. आणि हो, तुम्हालाही विचारू इच्छितो की कोणती असेल वयोमर्यादा? त्याचा तुम्ही विचार करून ठेवा. प्रश्न होता, भारतामध्ये दुचाकी चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी कमीत कमी किती वय असणं आवश्यक आहे? पर्याय आहेत: 1 15, 2 16, 3 18 आणि 4 21. या प्रश्नाचं नेमकं उत्तर कोणतं आहे हे सांगणार आहोत. पण विठ्ठल, आपण बुद्धिबळाचे प्रशिक्षक आहात. हो. या प्रशिक्षणाबद्दल काहीतरी सांगा. बुद्धिबळ हा आपल्या भारतातून सुरुवात झाले. पूर्वी त्याला चतुरंग म्हणायचे संस्कृतमध्ये. नंतर तो पर्शियन व्यापारी इथे यायचे, ते त्यांच्याबरोबर हा खेळ शिकले आणि तिथे घेऊन गेले. त्यांना चतुरंग म्हणायला थोडंसं अवघड वाटायचं, म्हणून ते शतरंज म्हणायला लागले त्याला. बर. आणि त्याच्यानंतर मग तेच व्यापार करण्यासाठी युरोपात जायचं, तर तिकडे त्यांनी युरोपात प्रसार केला आणि त्यांनी तिथे चेस हे नाव केलं त्याला. याचे खेळण्याच्या लोकांसाठी बरेचसे फायदे आहेत ऍक्च्युली. म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करणं जे आयुष्यात खूप महत्वाचं असतं ते तुम्हाला इथे शिकता येतं. डिसिजन मेकिंग जे आहे, ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो, ती याच्यामुळे तुम्हाला उपयोगी पडू शकते. आणि लिडरशिप क्वालिटीज तुम्हाला उपयोगी पडू शकतात. कारण जी संपूर्ण आर्मी आहे ती तुमची एक टीम असते आणि तुम्ही त्याचा लीडर असता किंवा सेनापती असता. ते सैन्य तुम्हाला
अशा प्रकारे मॅनेज करायचं की तुम्ही जिंकू शकाल ते बॅटल किंवा ते वॉर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची एकाग्रता बरीच वाढते. आपण प्रशिक्षक म्हणून काम करत असताना आठवणीतला एखादा प्रसंग किंवा क्षण? मी काही महिन्यापूर्वी इंडियन ज्युनियर टीम बरोबर म्हणजे भारताच्या ज्युनियर संघाबरोबर जे ब्लाइंडची टीम होती, अंध बुद्धिबळपटूंची टीम होती, त्यांच्याबरोबर प्रशिक्षक म्हणून मी स्वीडनला गेलो होतो. तर त्यांना शिकवत असताना असं जाणवलं की ते अंध असतील तरी पण त्यांना देवाने एक वेगळी पॉवर दिली आहे, ज्याच्या दृष्टीने ते लोक खूप चांगलं खेळू शकतात आणि कधी कधी ते तुम्हालाही हरवू शकतात. बर. तर हा एकदम खूप लक्षात राहिला माझा प्रसंग आहे की त्यांच्यावर जाऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकणं किंवा त्यांना समजून घेणं, ते कसे खेळतात, हे खूप महत्वाचं वाटलं मला त्यावेळी. आणि तुमचं स्वप्न काय, ध्येय काय? मला असं वाटतं की माझ्यापेक्षा कोणाला तरी मी खूप पुढे घेऊन जावं, ज्याचं नाव जागतिक स्तरावरती व्हावं असं मला वाटतं. कोणी जो गरीब आणि होतकरू असेल, स्पेशली ज्याला बाकीच्या या सगळ्या फॅसिलिटीज अफोर्ड करता येत नसेल किंवा परवडत नसतील, त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय मला. तुमची इच्छा खूप छान आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छाही आहे. थँक्यू. राहुल, आपलं स्वप्न काय? स्वप्न मला एक मुंबईत घर करायचंय स्वतःच. चर्चगेटला? चालेल, चर्चगेटलाही चालेल. आपण या उत्तरावरती ठाम आहात का? 18 आणि 21 मध्ये कन्फ्युजन होतं, हा. पण असं वाटलं की 18 नंतर तुम्हाला मतदान करता येतं तर गाडी चालवणं मला वाटलं की देत असतील म्हणून. आपलं काय म्हणणं राहुल? मला असं वाटतं 15 आणि 16 हे वय खूप, म्हणजे आपण 10वीत जरी असलो तरी वाटतं 15 असतंय, तर 16 म्हणजे मला 18 बरोबर वाटलं की 15-16 खूप हे वाटतं, म्हणून मी 18. आणि 21 तर मला वाटतं आजकाल 21 लोक काय विमानं पण चालवत असेल, त्यामुळे 18. या दोघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16. CC ची दुचाकी चालवण्याचा परवाना हा 16व्या वर्षापासून तुम्हाला मिळू शकतो. सोपा प्रश्न. कधी कधी सोपा प्रश्नच कठीण होतो. नेमकं आता तेच झालं. आतापर्यंत कठीण प्रश्नांची बरोबर उत्तरं देत गेले आणि सोप्या प्रश्नाने मात्र गोंधळ उडवला आणि सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे या दोघांनाही हा खेळ आता इथेच सोडावा लागणार आहे. खरं तर दोघेही छान खेळ खेळत होते. या चेक वरती आज कोणाचं तरी नाव लिहिलं जाणार असं वाटत होतं, कारण अगदी 60% जाऊन पोहोचले होते विठ्ठल. त्यांच्या पाठोपाठ राहुल यांची सुद्धा घोडदौड सुरू होती. नेमका एक टप्पा असा आला की तिथे सोपा प्रश्न समोर आला आणि उत्तर चुकलं. सलग 2 उत्तरं चुकली आणि खेळ सोडावा लागला. दोघांनाही शुभेच्छा आहेत. मी नेहमी या चेककडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की चेक सुद्धा यांच्याकडे खूप आशेने बघतोय की मला आज कोणीतरी घेऊन जा, माझ्यावर कोणाचं तरी नाव लिहू द्या, माझ्यावर कोणाची तरी ती रक्कम लिहू द्या आणि मला तो सन्मान मिळू द्या की मी त्यांच्या आयुष्यातला हप्ता बंद करायला कारणीभूत ठरलो. पुढच्या भागात कुणीतरी येईल आणि कुणीतरी 100% हप्ता बंद होऊन हा चेक सन्मानाने सोबत घेऊन जाईल. बघूया काय होणार पुढच्या भागात. आता हा भाग इथे संपला. हा आपण पाहायला विसरू नका. प्युरिट हप्ता बंदचा प्रत्येक भाग बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठी. आता तुम्ही इथपर्यंत जर जिद्दीने खेळलेले आहात तर 100% कर्जमुक्तीचा चेक जर सोबत नेला तर आणखी आनंद होईल. खेळतो मी. खेळणार. एकदा जोरदार टाळ्या विनोद यांच्यासाठी.